भाई आयर्लंड तर खूप डॉमिनेटिंग ह्याने जिंकले. वन साइडेड मॅच त्यांनी काढले ओमानसोबत. आणि दुसरी मॅच आणि स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये होती. जर स्कॉटलंड जिंकली असती ना मॅच तर मग बी टेबल पूर्णच हल्ला असता. पण इंग्लंड ही मॅच जिंकली तर अजून पण इंग्लंडचे चान्सेस आहेत क्वालिफाय करायचे. त्याच्यानंतर आजची तिसरी मॅच होती न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका कधीच हरली नाही न्यूझीलंडच्या समोर, जेव्हा पण ते वर्ल्ड कपच्या कोणत्या मॅचेसमध्ये भेटलेत. तर आज पण ते खूप वन साइडेड जिंकलेत. आपल्या आजच्या तिन्ही मॅचेस नंतर ग्रुप ए मध्ये तरी काही फरक नाही पडला, कारण कोणतीच मॅच नव्हती ग्रुप एची. ग्रुप बी मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे टॉपर आहेत. तिथे ऑस्ट्रेलिया अजून पण फाईट करते आणि त्याचे चान्सेस आहेत अजून पण. ग्रुप सी मध्ये इंग्लंड आज जिंकल्यामुळे सेकंड पोझिशनवर आली आणि अजून पण इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये टाईट फाईट चालू आहे. आणि ग्रुप डी मध्ये साऊथ आफ्रिका जिंकल्यामुळे ते टॉपर आलेत, न्यूझीलंड सेकंड पोझिशनवर आले. या ग्रुप डी मध्ये तर क्लिअर आहे की साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडच असणार आहे.